फायनली आम्ही फिरायला चाललोय आणि आमच्या लाडूला बघा खूप आनंद झालाय. मामी पण रेडी झालाय मस्त आणि आपला छोटा डॉन पण रेडी झालेला आहे. मस्त दिसतोय शर्ट. किती दिवसांनंतर आज घातला ना अॅनिव्हर्सरी पण नाही राजू घेतला जस्ट वेअर केलाय. छान दिसतोय. आमचा छोटा डॉन. ही पॅन्ट पण दिवाळीला शिवली होती ती आज घालते. मुहूर्त लागतो मला. तुला मी असं केलं का तू डायरेक्ट माझ्या अंगावर येऊ नको ना बाई. मित्रांनो ही माझी लोट मामी छान दिसती ना. छान दिसतीये. तू पण छान दिसतीये. टिकली लाव जाय तिकडं टिकली लावलाय तू डायरेक्ट पहिलं. आणि आम्ही तुम्हाला वाटत असेल आम्ही सगळे इतकं आवरून कुठे चाललो आहोत. चाललो आहे ती ना खूप मोठी देवी. काय म्हणते त्या देवीचं नाव? सप्तशृंगी. तिला खूप जास्त हात आहेत. खूप छान रूप आहे तिचं. हा वनी आई. वनी आई. आम्ही चाललोय वनीच्या देवीला. आणि मित्रांनो मी छोटी होती ना 4 वर्षाची तेव्हा आहे ना हे काय मी पप्पा सोबत गेली होती. खूप पडायची. आता या वर्षी गेली होती ना हळू चालत का बरं म्हातारी झाली का? थकली होती. एक पाय दुखायला लागला. जाऊ दे आता आपण रात्र जाऊ. झाली होती खूप. मी होती ना त्यावेळेस. हा खूप रात्र झाली होती आणि ना काही दिसत नव्हतं. समोर फक्त धूळ अशी वाटत होतं. आम्ही जंगलात हल्लोय. मला भीती वाटली होती. तू घाबरली होती. हा तू तर पाहिलं नाही घाबरली होती. खोटं बोलली. नव्हती घाबरली. खोटं बोलली. बघितलं का आपली रिद्धी किती मस्त बोलतोय. आणि तुम्ही बघू शकता आम्ही मस्त असं रेडी झालोय. आम्ही व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये कपडे घातलेले आणि मिस्टरांनी आणि अमोल भाऊंनी पिंक कॉम्बिनेशन मध्ये कपडे घातलेले. हा तर पुढे तुम्हाला सगळ्यांचे लुक बघायला भेटतीलच. आणि मामा ते पण आमच्या सोबत येत आहे. तर तेही सगळे रेडी झाले. खाली गेल्यानंतर आपण बघूया. तर आता आम्ही निघतोय आणि आपला इंट्रो करायचा राहून गेला ना. परत एकदा ऋतुमध्ये तुमचं सर्व. मी घाबरली नव्हती तेव्हा. हे बघा हिचं अजून कम्प्लीट नाही झालंय. ऐकून घ्या. तेव्हा आहे ना हे काय त्या धूळ मधून आम्ही सिग्नलला पोहोचलो तेव्हा काय धूळ नव्हता. तिथं खूप धूळ होता. म्हणजे तिला म्हणायचं की फॉग होता असं म्हणायचंय तिला. आणि छोटा डॉन पण आपल्या सोबत येतोय फिरायला. तर चला आता आम्ही सगळे मस्त रेडी झालोय आणि आता आपल्या ब्लॉगची सुरुवात आपण अशीच केली रॅन्डम. तर पुढे खूप छान ब्लॉग होणार आहे आपला. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. चला आता आमच्यासोबत तुम्ही दर्शन घ्या. म्हणजे असं आता हे सगळं म्हणतील की तुम्ही की सारखं देवदर्शन पण मग आता मामीन ते भरपूर दिवसांनी येतात आणि ना आज आमचं म्हणजे दुकानही बंद होतं. रात्री झोपायला भरपूर वेळ झाला. कार्यक्रमावरून आम्ही बराच उशिरा आलो. 12-12:30 वाजले होते आणि झोपायला तर 3 वाजले. घरात सगळे एकत्र होते. गप्पा गोष्टी चालू होत्या. आपल्या लाडूही रात्रीचा जागा होता. तर मग सकाळी आमच्या सगळ्यांचे चहा नाश्ते जेवण सर्व काही झालं आणि आरामही केला दुपारी आम्ही. आणि आता दुपारचे वाजले 4. तर 4 वाजले. आम्ही मस्त फ्रेश झालोय आणि मामा ते कधी नवत येतात आणि दुकानही बंद होतं. म्हटलं चला आज फ्री टाइम आहे तर फॅमिली ट्रिप काढू एक. तर आधी म्हणजे एक मामा त्यांची गाडी आधी पुढे गेलेली आहे. तर 2 गाड्या पुढे गेलेल्या आहे आणि आता मागून आम्ही चाललोय. तर चला व्हिडिओ बघत राहा. आणि आम्ही बी तुम्हाला छानपैकी प्रसाद आणू. तुम्ही सांगाल ना कशा आहे. सांगू आपल्या तर लक्षात पण नाही. ठीक आहे चला प्रसाद घेऊन. पैसे घेतले का प्रसाद आणायला? आले विसरली. जा मग घेऊन पटकन तुझ्या बँक मधून पैसे घेऊन ये. अगं बाई आता एवढा गल्ला भरेल काय पूर्ण एवढा गल्ला भरेल नाही का तो पोपटी मला आनंद त्यात मोठी झाली का तो फळ आवरलं. नाही मग मी छानपैकी. हे बघा आता आमचं नवीन परफ्यूमचं ओपनिंग झालेली आहे. आणि काल तुम्ही परफ्यूम नाही मारला का? अच्छा काल धावपळीमध्ये मिस्टरांनी परफ्यूम मारला नव्हता. तर आता मस्त परफ्यूम. मला पण असं आहे का? म्हणजे लांबूनच मारा. माझा ड्रेसला डाग पडतील. बस मस्त वास येतोय. आणि माझा हा ड्रेस मी आज खूप दिवसानंतर वेअर केला. मम्मीला दिला होता. मम्मीने वेअर केला होता. तुम्ही बघितलंच. खूप छान छान फोटोज येतात ह्या ड्रेसवर. चला आणि कानातली बघा.
फायनली आम्ही फिरायला चाललोय आणि आमच्या लाडूला बघा खूप आनंद झालाय. मामी पण रेडी झालाय मस्त आणि आपला छोटा डॉन पण रेडी झालेला आहे. तिथं मग चला चला मामा. मामा चला. एक मामा घरी येतील, दुसरे बाबा झाले. बाप्पा करूनच जाणार आहे आणि ना तुम्हाला बी बाप्पा दिले. टेन्शन नाही घ्यायचं. या गाडीमध्ये तू याचं तोंड पुसा, त्याचं तोंड पुसा. फोन करून सांगता येईल ना, त्याचं तोंड पुसा ना. अरे काय करायचं बसले का तुम्ही आरामात? आम्ही आता बसलोय गाडीत. आई पण आलेला आहे, मामी पण आहे, मामा पुढे बसले आणि हे आमचे आज ड्रायव्हर झाले आणि ड्रायव्हरची बायको पण बाजूलाच. जोडीने तुम्ही जोडी. सप्तशृंगी माता की जय. हा व्हिडिओ तुम्हाला कार्यक्रम झाल्यानंतरचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय, म्हणजे जवळपास 21 तारखेचा व्हिडिओ तुम्हाला येतोय आणि बराच उशिरा व्हिडिओ येतोय तुम्हाला, कारण घरामध्ये 2 ते 4 दिवस पाहुणे होते, त्यामुळे मग इतकं शक्य झालं नाही एडिटिंग करून व्हिडिओ टाकण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही सर्वजण निघालो आहोत वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आणि निघता निघता बऱ्यापैकी 5 सव्वा 5 वाजलेले. आम्ही 5 जण, त्यानंतर आई आणि मामा मामी मावशी, त्यानंतर सोनू भाऊ, असे आम्ही बरेच जण होतो. आम्ही 9 ते 10 जण ह्या एका गाडीमध्ये होतो. तर ही कार जी आहे म्हणजे ही मॅक्स गाडी आहे. जरा जुनच मॉडेल आहे पण मस्त होती. आम्ही मस्त ऐस पैस व्यवस्थित गेलो आणि बसायलाही अशी दाटी गर्दी वगैरे काही वाटली नाही. मस्त आम्ही मज्जा केली. तर तुम्ही बघताय आता आम्ही आलोय नाशिक रोडला. तर नाशिक रोडला इथे शिवाजी महाराजांचा मस्त असं इथे प्रोग्राम चालू होता आणि शिवजयंतीनंतर पुढचे 7-8 दिवस हा प्रोग्राम चालूच असतो. तर तुम्ही बघू शकता डेकोरेशनही किती सुंदर केलेलं आहे, किती अप्रतिम दिसतंय. बॅकग्राऊंडला महादेवांचं चित्र आहे आणि खाली नंदी महाराज आहेत. तर खूप छान असा प्रोग्राम चालू होता आणि आम्हाला थांबता आलं नाही, कारण मग आम्हाला उशीर झाला असता. ऑलरेडी आम्ही खूप उशिरा निघालेलो होतो. तुम्ही बघितलं सायंकाळ झालेली आहे आणि इकडे तुम्ही बघताय आता आपल्याला सप्तशृंगी देवीचा गड चढायचा आहे. आता आपलं अंतर फक्त 9 ते 10 किलोमीटरवर आलेलो आहोत आपण. तर बऱ्यापैकी म्हणजे आम्हाला 2 तास लागले इथे यायला आणि इथे पोहोचल्यानंतर सर्वात आधी तर आम्ही गाडी पार्क केली. तर त्यानंतर आम्हाला आईंना पाठवायचं होतं दर्शनाला रोपवेने. तर आई म्हणजे आमच्या सासूबाईंच्या मम्मी, तर त्यांना रोपवेने दर्शनाला पाठवायचं होतं, पण रोपवेचा टायमिंग संपला होता. त्यामुळे मग आम्ही सर्वजण पायीच निघालो आणि त्यांना घेऊनच निघालो होतो. पण त्या बोलल्या की मी इथे खाली थांबते वॉचमॅन काकांसोबत, सो त्यावरती आल्या नाही. आणि इथे तुम्ही बघताय गडाच्या म्हणजे एंट्रीच्या आधीच त्रिशूळ होतं. तर सर्वात आधी आम्ही सर्वांनी तिथे दर्शन घेतलं आणि इथे बघा आपला छोटा डॉन बघा, तिला खूप भूक लागली होती, त्यामुळे मग ती इथे व्हील्स खाते. आणि जवळपास आम्हाला इथे पोहोचायला 8:30 पावणे 9 वाजलेले. तर जरा गडावर जाण्याचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचंही काम चालू होतं, त्यामुळे वन साईड चालू होती, वन साईड बंद होती. हेलिकॉप्टरने जाईल. बोलू नको, गप्प बस, शांततेमध्ये चाल. म्हणजे दम नाही लागणार. अरे दिवशी त्या मुलांनी त्याच्या बाप्पाला माणूस सरोवर. हो अगं शांत बस. तुम्हाला पण तुमची मुलं घेऊन जातील, नका टेन्शन घेऊ. हेलिकॉप्टरने जाऊ, पण जाऊ आहे का नाही. ह्या पाई इकडे बघा, मुलगा बघा हाय, आईचा हात कसा धरून घेऊन चाललाय. आम्हाला एनर्जी भेटलेली आहे खूप, पण आम्ही गडाचं दर्शन घेणार, चढून जाणार. आम्हाला लेट झालंय, बंद झालं का तरी आता मी सोडलं. देवीची इच्छा आहे म्हणून आम्ही आलोय. देवीने आम्हाला बोलवलंय, देवी आईने. तुम्हाला आवाजावरनं समजलंच असेल की आम्हाला चालताना किती दम लागत होता. तर सांगायचं असं होतं की आम्हाला जवळपास 8:30 पावणे 9 वाजले इथे पोहोचायला. आणि इथे जो देवीचं दर्शनाची जी म्हणजे जो गेट असतो ना, तो जवळपास 8:50ला बंद होतो, म्हणजे 9ला 5 कमी असताना तो बंद होऊन जातो. त्यामुळे मग नेमकी आम्ही त्याच टायमिंगला तिथे पोहोचलेलो.
त्यांनी सांगितलेलं की तुम्ही लवकर वरती गेले तर तुमचं दर्शन होईल छान असं. तर त्यामुळे सगळेच जण एकदम घाईघाईने चाललेले. तर तुम्ही बघितलंच बंटी मावशींना आणि आईंना किती दम लागत होता, तरीही त्या चालत होत्या. आणि स्पीडने चालत असल्यावर जास्त दम लागतो, पाय खूप दुखून येतात. तर हे तर साहजिकच आहे, त्यात चालताना जर जास्त बोललो तर त्यामुळेही दम लागतो. त्यामुळे आम्ही वरती जाताना सगळ्यांना हेच सांगत होतो की कोणी काही बोलू नका, शांततेत वरती चाला, म्हणजे दमही लागणार नाही आणि चालताना जास्त पाणीही प्यायचं नाही, म्हणजे आपण लवकर वरती पोहोचतो आणि आपली एनर्जी जास्त लॉस होत नाही. तर मग आम्ही इथे दर्शन घेत आम्ही वरती गेलो. म्हणजे सर्वात आधी राधाकृष्णाची मूर्ती होती, त्यानंतर आपले गणपती बाप्पा, त्यानंतर दत्त महाराज, असे बरेचसे छोटे छोटे मंदिरं होते रस्त्याला. तुम्ही इथे बघताय इथे चांदीचा गणपती आहे. आम्ही दर्शन वगैरे घेत वरती पोहोचलो आणि हे बॅरिगेट्स होते. तर असं तर देवीच्या दर्शनासाठी गेलो तर भरपूर गर्दी असते, पण आम्ही ज्या रात्रीच्या टायमिंगला गेलो होतो त्यामुळे इतकी काही गर्दी नव्हती. तरीही आम्ही जाईपर्यंत थोडंसं दार बंद झालेलं होतं, पण इतकं छान आणि इतकं निवांत दर्शन झालं, म्हणजे असं वाटलं नव्हतं की इतकं मस्त दर्शन होईल. आणि मस्त अशी गार हवा होती. आणि इकडे बघताय आपला लाडू, त्याचंही छान असं दर्शन झालं आणि त्यानेही आईला बघितलं. तर अमोल भाऊ नंतर बोलत होते की तू देवी भागवत वाचलं होतं ना, त्यामुळे तो सर्व शक्तिपीठांचेच दर्शनं घेतोय झाल्यापासनं. तर जसं तुम्हाला माहितीच आहे, तो झाल्यानंतर आपण सटवाई देवीला गेलो, त्यानंतर मग इकडे गेलो, तुळजापूरला गेलो, अंबेजोगाईला गेलो आणि आता त्यानंतर सप्तशृंगी देवीचं दर्शनासाठी आलो आहे. तर तेच आम्हाला म्हणजे तो झाल्यापासून आम्ही सगळे शक्तिपीठच करतोय. तर बघा आपलं देवीचं स्वरूप बघा, किती सुंदर अशी रेड कलरची नऊवार नेसलेली आहे देवी आईने. आणि आमच्या आई तर हे पण म्हणत होत्या की बघा देवीच्या साडीचा कलर आणि आपल्या लाडूच्या ड्रेसचा कलरही मॅचिंग झाला. तर असो आम्ही सर्वांनी वन बाय वन सगळ्यांनी मस्त दर्शन घेतले आणि त्यानंतर सर्वजण आम्ही तिथे जरा वेळ बसलोही गाभाऱ्यामध्ये. आपल्या लाडूलाही दूध प्यायचं होतं, त्यालाही भूक लागली होती. तर मस्त छान दर्शन झाले, गारगार हवा सुटली होती. नारायणी नमस्तुते. तर सर्वांनी दर्शन वगैरे घेतले आणि इकडे बघा आपला लाडू बघा किती मस्त खेळतोय. आणि दाराजवळ देवी आईचं कुंकू होतं, तेही आम्ही सर्वांनी कपाळाला लावलं. तर तिथून पुढे निघाल्यानंतर मग आम्ही सर्वजण गड उतरण्यासाठी खाली निघालो, कारण मग सर्वांना भूकही लागलेली होती आणि बऱ्यापैकी 9-9:30 वाजलेले होते. तर तुम्ही बघू शकता अजिबातही गर्दी नव्हती, बॅरिगेट्स पूर्ण रिकामे होते. त्यानंतर मग आम्ही तिथे जवळ बसलो आणि म्हणजे बसून मंत्रजाप वगैरे केला आणि नंतर मग आम्ही खाली उतरलो. तर तुम्ही बघताय झेंडा बघा समोर किती फडफडतोय, किती मस्त हवा सुटलेली आहे आणि बाहेरचा नजाराही खूप छान दिसत होता. त्यामुळे आम्ही 1-2 फोटोजही क्लिक करून घेतले आणि मग हळूहळू आम्ही खाली उतरलो. खूप छान आणि मस्त दर्शन झालंय, एकदम निवांत, मस्त निवांत असं होत नाही एवढ्या गर्दी. आणि प्रत्येक वेळेस येतो तर गर्दीच असते, म्हणजे सगळ्यात शेवटी म्हणजे लेट पण थेट दर्शन झालं आहे की नाही का मामी? खरोखर छान दर्शन झालं, मस्त दर्शन झालं, एकदम निवांत दर्शन झालं. देवीची इच्छा होती काहीतरी, आपल्याला बोलावलं, लेट पण बोलावलं आणि दर्शन पण दिलं. 2 ठिकाणी एवढं ट्रॅफिक पण लागली, हा. पण तरी सुद्धा आमचं खूप छान दर्शन झालं. हा, जय माता दी. जय माता, जय सप्तशृंगी माते की जय. आपला बाबड्या खाली आहे, धनराज खाली आहे आपला. आता धनराज म्हणाला कसं वाटतंय ना? छान वाटतंय. तर तुम्ही बघितलं ऋतुताईंनी आणि मी व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केला होता. बंटी मावशींचाही ड्रेस सफेदच होता. तर म्हटलं चला रात्रीचा वेळ आहे, फोटोज वगैरे छान येतील, पण आम्ही इतके काही फोटोज वगैरे काही काढले नाही. आणि कारण आमचे दर्शन पण घाईत झाले, घाईत म्हणजे दर्शन तर असं निवांत झालं, पण वरती आम्ही भरपूर घाईत गेलो होतो, त्यामुळे इतके काही फोटोज नाही काढले. आणि इथे तुम्ही बघता इथे दीपस्तंभ आहे, तर इथे आरती होती, तर आम्ही इथेही दर्शन वगैरे घेतलं आणि आरतीही घेतली. त्यानंतर मग जरा वेळ बसलो देवीच्या गडाच्या खालच्या पायऱ्यांवर आणि आपल्या लाडूची ही चिडचिड चालू होती, त्याला भूक लागलेली होती, त्यामुळे आम्ही जरा वेळ निवांत बसलो. आणि मग त्यानंतर ग्रुप फोटोज वगैरेही काढले, तेही तुम्हाला पुढे बघायला भेटतीलच.
हा, एक नंबर रिद्धी आणि मी होती आज, है ना रिद्धी? कॉम्पिटिशन होते ना? उतरताना जाताना ही एक नंबर होती, उतरताना मी एक नंबर होती. सगळ्यात जास्त जोडत होती. काय एनर्जी आली होती रिद्धीला, एनर्जी आली हा होती. आता का झालं? मम्मी दमलाय. उंदीर कसं पळतो एक कुत्तू बी होता आमच्या सोबत. हा, आपल्याला सोडवायला आलं होतं ते खाली, है ना? हा. तर आम्ही ना जिथं जिथं जायचो ना, माग थांबायचो ना, ते तिथे देवीच्या मंदिराचं म्हणजे वरती तिथंच पण आलं होतं. होतं. हा, आणि ते म्हणजे खाली पण आलंय. तर आम्हाला एकदम छान सोडायला- दर्शन झालंय. आता 10 आम्हाला वाजले. सोडायला एकदम बी आलं. निवांत झालंय. गारगार हवा आहे आणि छान गेलं दर्शनही झालं, मस्त दर्शन झालं, एकदम मोकळं, गर्दी नाही काही नाही, म्हणजे आम्ही निवांत फक्त दर्शन वरती घेतलं गेलो आणि एकदम. लगेच, दर्शन होऊन गेलं. आपल्या बाळाचंही दर्शन झालं. बाळाचं म्हणजे देवी भागवत वाचलं होतं, म्हणजे अमोल भाऊंनी सांगितलं तेव्हा लक्षात आलं की देवी भागवत वाचलं होतं, त्यामुळे म्हणजे बाळ लवकर देवीचे हा. दर्शन होत आहे. योगेश्वरी मातेचं झालं, मग तुळजाभवानीचं झालं आणि आज सप्तशृंगी मातेचंही दर्शन झालं. तर चला आता आम्ही खाली उतरायचं. आता मंदिर पण बंद झालंय, फक्त आता इथला दरवाजा बंद करताय. चला आता पुढे जातो, अजून जेवण करायचं आम्हाला. तर हे बघा, हा प्रकाश आई सांगतात ना की वरती देवी आईचा प्रकाश पडत होता, हाच तो प्रकाश. तर तिथे बल्ब वगैरे नव्हता, पण तरीही खूप छान असा प्रकाश पडत होता. आणि त्यानंतर मग आम्ही तिथे ग्रुप फोटोज वगैरे काढले, सर्वजण ग्रुपमध्ये इथे खाली उभे होते. त्यानंतर मग आम्ही घरी निघालो आणि जवळपास तिथून निघायला आम्हाला 10-10:30 वाजले होते. आज कुठं आलेलो अजून एक प्लेट आहे कांद्याची. एक प्लेट दे ना मोठी मला. हे रात्रीचं 1 वाजलाय. होय, इकडे दाखव इकडं. रात्रीचं 1 वाजलाय आणि आम्ही आता जेवायला आलो आत्ताच्या हॉटेलमध्ये. मग आता आम्ही घरी जायचं आम्हाला, कारण फक्त याच्या चुकीमुळं हा लेट आला संध्याकाळी, म्हणून आम्ही सगळे लेट झालो. हा, आणि या दोघांनी भांडण केलं आणि हे रुचले होते. गेलो होतो गाडी सोडून. मजा आली पण. वापरतो ना 2 पाटी बॉटल दे. काय बोलायचं तुला? या सगळ्यांना जेवण करायला. अगं मोठ्याने बोल बाळा. दमलीस तू? काय दमली तू? थंडी वाजते का तुला? तर बघितलंच तुम्ही सर्व किती दमलेले होते ना. आपली रिद्धी बघा पूर्ण कोमजून गेली, शांत झाली खूपच. तिला झोपही येत होती आणि भूकही लागलेली होती. तर जवळपास रात्रीचे 1 वाजून गेलेले आणि सर्वांना भूकही लागलेली होती. घरी जायला उशीर झाला होता, त्यामुळे मग आम्ही रस्त्यामध्येच एका हॉटेलला थांबलो आणि मग सर्वांनी जेवण केलं पोटभर मस्त असं. तर आजचा दिवस आमचा खूप छान झाला आणि खूप मस्त फॅमिली ट्रिप झाली. म्हणजे आम्ही इव्हिनिंग नंतर निघालो आणि रात्री 1:30-2 वाजता आम्ही घरी पोहोचलो. रात्रीचे 3 वाजले, आहो ती झोपायचे. पण हसली. तू हसणार यार ती. हसली का? आले झोपायचं. आता 3 वाजले. 3 झोपायचं. आमची बडबड बघा. आणि आता आमच्या घरात रात्रीचं 3 वाजले ना, आम्हाला सकाळ झाली आहे. सकाळ झाली. चला आता चिखली उठला. संपवतो. भूर जायचं. भूर नाही जायचं, भूर आलो आता घरी. भूर आलो जायचं. घरी. भूर जायचं म्हणजे उचलून घ्या असं म्हणायचं त्याला. झोप चाल. बडबड नाही ही करायची. एक बबडी, तो एक बबड्या. त्याला काहीच कळत नाही, पण ती हसते. ते हसते म्हणून तर हसतोय. ते हसते म्हणून तर हसतोय. झोप ना बबडी आता. कसं हसतो. 3 वाजले, तुला कळतं का? सकाळी उठायचंय लवकर. लाईट बंद करा. झोप लागते. नाही. बाय बाय सगळ्यांना सांग. थांब बाय थांब. बाय त्याची एक मिनिट. सगळ्यांना बाय बाय. असा बोट खाऊन खाऊन बारीक. अरे तो बोट खाऊन खाऊन तो झिजून जाईल.
तर तुम्ही बघितलं जवळपास 2-2:30 वाजता आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतरही आमची बऱ्यापैकी खूप वेळ मस्ती चालली होती. आणि इकडे तुम्ही बघताय ऋतुताई, अमोल भाऊ, आपला लाडू आणि रिद्धी चौघांची खूप मस्ती चालली आहे. तर बराच वेळ आमची मस्ती चालू होती. 3 वाजले आम्हाला झोपायला आणि त्यामुळेच मग आम्ही सर्व झोपून गेलो. सकाळी लवकर उठायचं होतं आणि घरामध्ये पाहुणेही होते. बाकीची जी आमच्या आधी गेलेली होती, म्हणजे आमच्या आधी 2 गाड्या गेलेल्या होत्या ना, वेणीला मोठे मामा आणि मावशी वगैरे, तर तेही आमच्या आधी घरी आलेले आणि ते झोपूनही गेलेले होते. तर चला आता आम्हीही झोपतो आणि आजचा व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.